तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। गत माहे सप्टेंबर 2025 मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यात अनेक शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे। बाधित शेतकऱ्यांना त्याचा मोबदला मिळण्याकरिता शासनाने आर्थिक मदत जाहीर केली असून दिवाळीपूर्वी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम वळती करण्याचे निर्देश प्रशासनाला देण्यात आले आहेत। या मदतीचा लाभ खामगाव महसूल विभागातील सर्व शेतकऱ्यांना मिळावा यासाठी महसूल प्रशासनाकडून शेतकऱ्यांना फार्मर आयडी तयार करण्याचे आवाहन करण्यात आले आहे। महाराष्ट्र शासनाने शेतकरी बांधवांसाठी फार्मर आयडी नोंदणी प्रक्रिया अंमलात आणली आहे। यामुळे शेतकऱ्यांना तलाठी किंवा सरकारी कार्यालयात जाऊन आपला वेळ वाया घालवायची गरजच राहिली नाही। शेतकरी आता घरबसल्या मोबाईल, संगणक किंवा जवळच्या ऑनलाईन सेंटरवर जाऊन अगदी काही मिनिटात आपली डिजिटल शेतकरी आयडी अर्थात फार्मर आयडी मिळवू शकतात। अतिवृष्टीची आर्थिक मदत थेट शेतकऱ्यांच्या खात्यात दिवाळीपूर्वी जमा होणार असल्याने तालुक्यातील शेतकरी बांधवांना थोडा दिलासा मिळणार असल्याचे यावरून दिसून येते। याबाबत खामगाव नायब तहसीलदार सोनाली भाजी भाकरे यांनी MCN न्यूजला दिलेली प्रतिक्रिया। MCN न्यूज मराठीकरिता शेख अजीज मोहम्मद, खामगाव। माहे सप्टेंबर 2025 मध्ये अतिवृष्टीमुळे खामगाव तालुक्यात अनेक शेतकऱ्यांच्या शेती पिकाचे नुकसान झालेले आहे। सदर नुकसानीसाठी महाराष्ट्र शासनाने मदत निधी जाहीर केलेला आहे। दिवाळीपूर्वी सदर निधी शेतकऱ्यांच्या थेट खात्यात वळते करण्याचे शासनाचे निर्देश आहेत। त्या अनुषंगाने आमची कारवाई सुरू झालेली आहे। त्या अनुषंगाने मी शेतकरी बांधवांना अशी विनंती करते की ॲग्रीस्टॅक अंतर्गत ज्या शेतकऱ्यांनी त्यांचे फार्मर आयडी अजून बनविलेले नाहीयेत अशा सर्व शेतकऱ्यांनी जवळच्या CSC सेंटर किंवा आपले सरकार सेवा केंद्रामध्ये जाऊन लवकरात लवकर आपला ॲग्रीस्टॅक अंतर्गत फार्मर आयडी बनवावा, जेणेकरून शासनाच्या भविष्यातील सर्व योजना व निधी याचे फायदे शेतकऱ्यांना सोप्या पद्धतीने घेता येतील। दिवाळीनिमित्त सर्व शेतकरी बांधवांना खामगाव तहसील कार्यालयाकडून खूप साऱ्या शुभेच्छा। थँक्यू।